नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर उद्याचा दिवस आमच्या कोकणातल्या लोकांसाठी खूप जास्त मोलाचा दिवस आहे. कारण की उद्या आमच्या कोकणातील लोकांसाठी सगळ्यात मोठा सण होळी हा असणार आहे. तर होळीच्या दिवशी आपण जी होळी पेटवतो, ती होळी पेटवण्याआधी आपण काय काय करतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. लाकडं तोडण्यापासून, लाकडं गोळा करण्यापासून, ते लाकडं उचलून ते लाकडं सेट करण्यापर्यंतचा प्रवास मी तुम्हाला सगळा दाखवणार आहे. आणि उद्या होळी पेटवताना पण सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटूयात आपण आता पूर्ण होळीच्या ब्लॉगमध्ये. चलो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे होळीचे लाकडं घेऊन चालत आमचे मित्र. परत परत तर आपण मागाशी बघितलं की लाकडं तोडताना किती मेहनत लागते ते. तर लाकडं तोडून झाल्यानंतर ही लाकडं आपण इथं उभारणार आहोत होळीसाठी. तर उद्या होळीचा सण आहे, तर उद्या आपण बघूयात होळी कशी पेटवली जाते आणि होळीचं काय इतिहास आहे, कोकणात एवढं पारंपरिक सण का साजरा केला जातो ते आपण आता बघूयात उद्या. तर या ठिकाणी होळी असणार आहे उद्या. तर उद्या एक 9:30-10च्या नंतर तिथं होळी लागेल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. इथं आमचे मित्र बसलेत सगळे आम्ही तर पबजी वगैरे खेळतो. तर आता यांच्यासोबतच उद्या होळी आम्ही लावू. आता शुभम कुठं आहे? चला तर मग भेटूया उद्या याच ठिकाणावरती. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं, आपण जे लाकडं तोडले, लाकडं गोळा केले, तर तुम्ही माझ्या बघू शकता मागे की आता होळीमध्ये इथे सगळे लाकडं रचून ठेवलेले आहेत. पूर्ण पालापाचोळा वगैरे सगळं आता इथे रचून ठेवलं आहे. पूजा वगैरे करून झालेली आहे आता. आणि इथे तुम्ही बघू शकता हार वगैरे लावले आहेत आणि प्रत्येकाने आता पूजा करून घेतली आहे. तर आता बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, आपण आता पुढच्या एका क्लिपमध्ये बघूयात की आता इथे उत्साह का साजरा करतात ते. आणि आज माझा मित्र पण आला आहे, इन्स्टावरती चांगलाच फेमस आहे, त्याला मानगावचा रील आम्ही म्हणतो. तर ओंकार दबके नाव आहे. सबस्क्राईब करा, ऑड क्लिकला नक्की इंस्टाग्राम चॅनलला येस इन्स्टाला त्याला फॉलो करा. तुम्ही बघू शकता आता या बांबूला इथे कोंबडा अडकवलेला आहे आणि आता होळीवरती लटकवणार आहेत. तर ही कोकणातल्या लोकांची एक प्रथा आहे, त्याच्याबद्दलचा इतिहास आपण कोणाकडनं तरी जाणून घेऊयात. बघू शकता आता
तत्पूर्वी आमचे विश्वस्त उपाध्यक्ष सन्मान्य संदीप शेठ यांनी आताच नारळ अर्पण केलेला आहे, त्यांना धन्यवाद देतो. आनंददा बुवा यांनी नारळ अर्पण केलेला आहे, त्यांना धन्यवाद देतो. आपलं मनोभावना देवाजवळ व्यक्त करण्याची चांगली अशी संधी. अजून 2 मिनिटं जरा थांबा. नारळ कोण टाकायचं असेल त्याने टाकून घ्या. आता भात सुरू होत आहे. भाजीवाले असतील त्याने वाजवायला सुरुवात करायची. पालखी आणायला चला मंदिरात. महापूजा आहे तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आमच्याकडे होळी आहे आणि आम्हाला उद्या भेटा.
आज फक्त एन्जॉय करा. उद्या आपण जल्लोष करू. बाय. उद्या आमची लोला लूट. तर आता आम्ही इथे लोकलचे आम्हाला एक काका मिळालेले आहेत. त्यांना आम्ही विचारतो आता कोकणातली होळीचं महत्त्व काय आहे आणि होळी इथे काय एवढ्या उत्साहाने साजरी केली जाते. तर आता आमच्यासोबत काका आहेत तर त्यांना आपण विचारूयात. आमच्या गावामध्ये होळी परंपरागत अगदी चालू आहे आणि होळीचं महत्त्व आमचं असं आहे की वाकडाई देवी ही वाकडाई देवी सर्वांना नवसाला पावणारी अशी देवी आहे आणि या देवीसाठी पुण्यापासून ते अगदी अलिबाग श्रीवर्धन या गावापासून सगळेजण लोक या होळीसाठी येतात आणि या होळीला साधारणतः 4 ते 5 हजार माणसं जमा झालेले असतात आणि जो नारळाचा वर्षाव होतो तो अगदी पावसासारखा असतो. पण यावर्षी आम्ही नारळाचं असं केलं की नारळ अर्पण करा, देवीसाठी नारळ अर्पण करा, कारण का लोकांना त्याची नारळ कोणाचा फेकला एखाद्याचा डोक्यात वगैरे लावला छातीत लागला तर माणसाला दगावण्याची भीती असते. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय ग्रामस्थांनी आणि ट्रस्टनी घेतला की या देवीसाठी जे येणार आहे त्याला इजा दुखापत कुठली झाली नाही पाहिजे त्यासाठी आणि ही जो सण आहे हा साजरा असा आनंदाने आम्ही साजरा करतो. मागं टाकायचं मागं. बोला बोला. ब्लॉग कसा तू चालू केलायस तो नवीन ब्लॉग एकदम एक नंबर मस्त सुंदर असं. तर अशा प्रकारे आमची होळी लावून झालेली आहे. तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की किती उत्साहामध्ये कोकणामधली होळी साजरी केली जाते. तर अशाच ब्लॉगसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हां आणि नक्कीच आमच्या भावाच्या चॅनलला लाईफ विथ सर AJ म्हणजे अनिकेत जमदडे याला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलवर आणि फॉलो करा आणि व्हिडिओ पण शेअर करत राहा. चलो थँक्यू. बाय बाय.